नुसती बघूनच काय अहो खाऊन सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही की ही कुरडई नेमकी बनली कशापासून आहे. तुम्ही कितीही एक्सपर्ट असाल तरी तुम्ही धोका खाल. इतका इतका बेमालूम हा कुरडईचा प्रकार आपण इथे बघणार आहोत. वेलकम टू रेसिपीज मित्रांनो. आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण 1 किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे. स्वच्छ निवडून घेतलेला तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. दुपारी 3 वाजता आपण त्याला मस्तपैकी भिजत घालत आहोत. झाकून ठेवायचं आहे झाकण लावून. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्याला आपण उघडून बघत आहोत. सकाळी आपण हे तांदूळ पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आपण मिक्सरच्या भांड्याला दुप्पट पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं. याला फाईन आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. तांदळामध्ये जास्तीचं पाणी घालून आपण मिक्सरला वाटून घेतलेलं हे पातळ मिश्रण आपण डायरेक्ट एका घमेल्यामध्ये पुरण चाळण्याच्या चाळणीने डायरेक्ट चाळून घ्यायचं आहे बरं का. आणि वरती जो आणखीन काही चोथा उरणार असेल त्याचा तो पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्याला गोळा करायचा आहे आणि तो सुद्धा आपण पुन्हा फाईन असा वाटून घ्यायचा आहे. हे संपूर्ण 1 किलो तांदूळ आपण साधारणपणे 10 मिनिटामध्ये संपूर्ण वाटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एका घमेल्यामध्ये संपूर्ण आपण असं लिक्विड ते मिळवून घेतलेलं आहे. आता आपण हे संपूर्ण तांदूळ दळून झाल्यानंतर आपली ही प्रक्रिया साधारणपणे सकाळी 7 वाजता सुरू केलेली आहे. दळून झालेलं हे सगळं पाणी आपण झाकून ठेवणार आहोत बरं का. आणि त्याखाली तो आपण आता चीक सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. आपण साधारणपणे 2 ते 3 तास झाकण लावून ठेवून देणार आहोत. 2-3 तासानंतर म्हणजे साधारण 10 वाजेला आपण आता ते पुन्हा बघत आहोत. वरचं पाणी आपण आता यावरचं काढून घेणार आहोत आणि सगळा तांदळाचा चीक म्हणा आपण तो खाली बसला आहे तो आपण आता कलेक्ट करणार आहोत. यावरचं वरचं पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला खालचा जो घट्टसर चीक मिळाला आहे तो बरोबर 1.5 लिटर इतका मिळाला आहे आपल्याला. त्यामध्ये तो सुद्धा आपल्याला हलकासा पातळ आहे असं वाटतं आहे कारण त्यामध्ये थोडं जास्त पाण्याचं प्रमाण राहून गेलेलं आहे. 1 ग्लासभर पाणी जास्त राहून गेल्यासारखं वाटत आहे. हरकत नाही. इथे आपण चीक शिजवण्यासाठी जेवढा चीक तेवढंच पाणी आपण इथे तयार ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपण एका मोठ्याच्या पातेल्यामध्ये जेवढा चीक आपण मोजून घेतला आहे तेवढंच आपण पाणी घातलं आहे. म्हणजे साधारणपणे 1.5 लिटर पाणी आपण इथे आधी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण घेतलेलं पाणी तुम्हाला पांढरट दिसत आहे. आपण चीक मोजण्याच्या पातेल्यानेच ते पाणी घेतलं आहे. यामध्ये आता आपण मीठ घालत आहोत. मीठ आपण वजनी मोजून 20 ग्रॅम मीठ घातलं आहे आणि लाकडी घोट्याच्या सहाय्याने आपण ते मिक्स करायचं आहे. यामध्ये आपण तांदळाचा जो चीक तयार करून घेतलेला आहे तो सगळं आपण ह्या पाण्यामध्ये घालायचा आहे. तो उकळी आल्यानंतर आपण हे सगळं पाण्यात घातलं आहे. आपण सगळं चीक घातल्यानंतर ही पुढची कृती हाय फ्लेमवर करत आहोत. याला आपण कंटिन्युअस ह्या गोट्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने स्टर करत राहायचं आहे बरं का मित्रांनो. तुम्ही ही सगळी स्क्रीनवरती कृती बघत राहा. तुम्ही बघू शकता आपल्या घोट्याच्या त्या तळ्याला हलकासा तो चिक्का असा जमल्यासारखा वाटतोय. इथे तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र आपत्यामध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. एखाद्या रेसिपीला लाईक करणं किंवा सभासदत्व घेणं अगदी फ्री आहे बरं का मित्रांनो. पण त्याचं आम्हाला खूप मोठं महत्त्व आहे त्यामुळे जरूर करा. आता तुम्ही बघू शकता बोलता बोलता आपला हा चीक बराचसा घट्टसर व्हायला लागला आहे बरं का. इथे आपण तो हलकासा फास्ट फॉरवर्ड करून तुमच्या व्हिडिओचा कालावधी थोडासा कमी होईल या हिशोबाने आपण फॉरवर्ड करत हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही बघा इथे आपण हाय फ्लेमवरती याला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत 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 त्याचा घट्टसरपणा इतका झाला आहे. आता आपण त्याची कमी करूया. मध्यम फ्लेमवरती आपण आता पुढची क्रिया करणार आहोत. आतापर्यंत आपल्याला 8 ते 10 मिनिट झालेले आहेत. हा सगळा इतका घट्टसर हा सगळा चीक तयार व्हायला. आता आपण झाकण उघड करत त्याला 2-3 वेळा अशा पद्धतीने कालवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा झाकण लावताना स्वच्छ कॉटनचा एक ओला कपडा आपण त्यावरती घालून मस्तपैकी त्याला वाफ दाटून त्याला शिजायला मदत होईल अशा पद्धतीने आणखीन शिजवायचं आहे. साधारणपणे पाऊण तासापेक्षा जास्त म्हणजे 45 ते 50 मिनटं आपण याला सगळं व्यवस्थित शिजवून घेतलं आहे बरं का मित्रांनो. आतापर्यंतच्या शिजवण्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये आपण पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं. जेवढा चीक तेवढं पाणी आपण घेतलेलं होतं. पण समजा काही तांदळांना तो कमी जास्त जर होणार असेल चीक जर घट्टसर झालेला असेल तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला शेवटचा टप्पा येतो त्यावेळेस जर तुम्हाला ती कुरडई पडणार नाही घट्टसर होतं आहे चीक असं जर वाटलं तर तुम्ही साधारणपणे अर्धा तांब्या जर पाणी बाजूला काढून ठेवलं तर तो शेवटी तुम्ही हलकंसं पाण्याचा वापर करून त्याला तुम्ही तेवढं त्याची थिकनेस ॲडजस्ट करू शकतात आणि कुरडई पडेल इतक्या प्रमाणात तुम्ही त्याचं पाणी गरम पाणी मात्र त्यावेळेस तुम्हाला वापरायचं आहे. गरम पाण्याच्या मदतीने तुम्ही त्याचा थिकनेस तुम्ही कमी जास्त हलकासा करू शकता. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे अगदी परफेक्ट प्रमाणाचं आपला हा चीक तयार झालेला आहे. मस्तपैकी कुरड्या पडत आहेत. तांदळाची कुरडई आपण ही बनवून घेतली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने बनणारी आणि एकदम मजेदार लागणारी कुरडई अशी आपण बनवत आहोत बरं का. बऱ्याचदा गव्हाच्या चिकाच्या कुरड्या बनवताना किती कुटाणा असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ह्या अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेल्या पण अगदी तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही. तुम्ही जर कोणाला न सांगता ही कुरडई तळून खाऊ घातली तर तिला
कशाची कुरडई आहे त्याने जर तो ओळखून दाखवली तर मी पैज हारायला तयार आहे. इतक्या ह्या अफलातून आणि बेमालूम अशा कुरड्या बनतात बरं का. अगदी कडकडीत उन्हामध्ये आपण ह्या कुरड्या वाळायला घालत आहोत बरं का. मस्तपैकी 2 दिवसामध्ये ह्या संपूर्ण कुरड्या अगदी कडकडी खाण्याजोग्या होतात किंवा तुम्हाला वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवण्याजोग्या होतात. तुम्ही बघितलं ना, अतिशय सोपी रेसिपी आहे. यापूर्वीसुद्धा आपण पोह्यांचे पापड अतिशय सोप्या पद्धतीने, न गॅस पेटवण्याची कटकट, ना दळण्याचे पोह्या दळण्याचे काही झंझट, अगदी सोप्या पद्धतीने आपण या पोह्यांचे पापड बघितले. त्यालासुद्धा तुम्ही अतिशय मस्त असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकतात आपण ह्या वाळवून घेतलेल्या कुरड्या किती मजेदार दिसत आहेत. 2 दिवस आपण कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत. तुमच्या लक्षातसुद्धा येत नसतील की ह्या गव्हाच्या चिकाच्या आहेत की कसल्या आहेत. चला तर मग आता आपण पुढचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे याला आपण डीप फ्राय करून घेणार आहोत बरं का. तुमच्या समोर मी आता ह्या कुरड्या तळून दाखवतो. बघा, आपण गरमागरम कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक एक कुरडी तुम्ही बघू शकतात किती मजेदार अगदी तेलात टाकताच ती मस्तपैकी अशी फुलते बरं. तुम्ही मला कमेंट करून सांगा, आपण तेलात कढईमध्ये सोडलेली कुरडई किती पटीने फुलते ती तुम्हीच मला कमेंट करून सांगा बरं का. मी बोलण्यापेक्षा तुमच्याकडून मला आलेल्या कमेंटद्वारे मला खूप प्रोत्साहन मिळेल. आणि गव्हाच्या कुरडईला किती झंझट असते, त्यापेक्षा अतिशय सोप्या पद्धतीने बनवून घेतलेल्या कुरड्या आपल्याला का करू नये तुम्ही मला सांगा. आणि आणखीन एक या कुरडईची गंमत सांगतो. ज्यावेळेस एखादी भाजी तुम्हाला सुचत नसते, घरामध्ये काही भाज्या नसतात, त्यावेळेस तुम्ही ज्या पद्धतीने गव्हाच्या कुरडईची भाजी करतात, ते कांदा कापून, त्या पद्धतीनेच तुम्ही ह्या कुरडईची सुद्धा भाजी करू शकतात बरं का. अतिशय मजेदार ह्या कुरडईची सुद्धा भाजी लागते. नक्की ट्राय करून बघा. आता आपण शेवटी ह्या कुरडईला तोडून बघणार आहोत बरं का. मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवायचा प्रयत्न करणार आहे. अतिशय सॉफ्ट अशा झालेल्या ह्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र सुद्धा दिसत आहेत बरं का. तुमच्या लक्षात आलं असेलच, आपण एका पाठोपाठ एक कुरडई तळतोय, तेलात टाकताच अगदी पटकन ती तळली जाते. इथे आपण वाळलेली कुरडई आणि तळलेली कुरडई यामधला फरक तुमच्या लक्षात येईल. ती किती फुलून किती पटीने ती मोठी झालेली आहे. आता त्यानंतर आपण हिला अलगद अशी तोडून बघणार आहोत. तुम्ही बघू शकतात किती मऊ, अगदी हाताने अलगद अशी ती तुटते. म्हणजे खूप अगदी सॉफ्ट अशा ह्या कुरड्या बनलेल्या आहेत. करतो आजची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आवडली असेल. नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात यापेक्षा मजेदार, इनोव्हेटिव्ह, पारंपरिक रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मैत्रिक रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.